हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल। गेल्या आठवड्यात म्हणजेच 24 ऑगस्टला तेजस आणि मी आमच्या घरापासून साधारण 30 ते 45 मिनिटं ड्राईव्हवर सनफ्लॉवर एक्सपो आणि कॉर्न मेज इथे गेलो। खूप मजा केली आणि खूप छान वेळ गेला तिकडे। हा गेला मी तिथे काढलेला व्हिडिओ आहे। तुम्ही जर माझ्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर याच ठिकाणी आम्ही विंटरमध्ये स्नो मेजमध्ये येतो आणि खूप मजा येते। तिथे असा एक भुलभुलैया किंवा चक्रव्यूह असा बनवलेला असतो आणि तुम्ही तिथून चालत चालत तुमची वाट काढता। थकवायचं काम आहे। तेजस, आता आपण वरना मेज पाहिली। तुला काय वाटतं आपण किती वेळात ही सॉल्व्ह करू? माहित नाही, पण छान आहे, खूप मोठी आहे। स्नो मेज असते, आईस मेज असते, त्याच्यापेक्षा मोठी आहे। आपण एरवी येतो ज्या स्नो मेजला त्याच्यापेक्षा डेफिनेटली मोठी आहे। आणि ह्याच्यात शोधायला पण 1 2 3 4 5 6 7 8 गोष्टी दिलेल्या आहेत ना त्यांनी। हो बरोबर। बघूया, आता वाजलेत 5:15 साधारण। बघूया आपली ही मेज कधी कंप्लीट होते ते। ओके। यावर्षीच्या मेजची थीम ही ऑलिम्पिक्सची होती। म्हणजे कॅनडातून जे इंडिव्हिज्युअल्स यांनी स्पोर्ट्समध्ये मेडल्स आणले कॅनडासाठी, यांचं वेगवेगळ्या ठिकाणी असं स्टेशन केलेलं होतं मेजमध्ये। आणि तुम्ही हा जो पेज दिलाय त्याच्यावरती ते जाऊन पंच करायचं होतं। सुरुवात केली तिथेच परत आलेलो आहे। तुझं काय म्हणणं आहे? आपण लेफ्ट करून स्कायलर पार्कचं टायक्वांडो मेडल चेक केलंय। येस कम ऑन, दॅट्स द स्पिरिट। आपली आहे समर मॅकिंटॉश, जिने कॅनडासाठी 3 गोल्ड मेडल्स मिळवलेत स्विमिंग मध्ये आणि आम्ही तिला शोधून काढलंय। तर तेजस आता आमच्या कार्ड मध्ये तो पंच होल करतोय। कर ना। असं वाटतं आम्ही बराच वेळ चालतोय आणि आम्हाला अजून 3रं ऑलिम्पियनचं हे मिळालेलं नाहीये स्टेशन। बघूया कोण आहे नेक्स्ट ते। फायनली आम्हाला 3rd हे स्टेशन मिळालेलं आहे आणि ते आहे बीच व्हॉलीबॉलचं, ज्याच्यात कॅनडाला सिल्वर मेडल मिळाले 2024 ऑलिम्पिक्समध्ये। साधारण 1 तास फिरल्यावरती थकलो आणि 8 पैकी 5 आम्हाला स्टेशन्स मिळाली। पण मग आम्ही ठरवले की बास झालं आणि मग इथे या स्टॉलला येऊन थोडंसं आम्ही ड्रिंक्स आणि थोडासा खाऊ घेतला। मेज संपवून मग आम्ही पेटिंग झूला गेलो आणि जो काही थकवा होता तो सगळा निघून गेला। आलो आता का? कॅमेरा सुरू झाल्यावरती का गप्प झालात तुम्ही? किती आवाज करत होतात? आम्हाला दाखवा कसं बोलता तुम्ही। काय चालू आहेत रे? पेटिंग झू नंतर मग आम्ही या अशा गाडीत बसून मागच्याच बाजूला त्या फार्मच्या सनफ्लॉवर एक्सपोला गेलो आणि इथे आम्ही पहिल्यांदाच येत होतो, त्याच्याबद्दल आम्ही दोघेही खूप एक्सायटेड होतो। मी एवढी सनफ्लॉवर्स कधीच पाहिली नव्हती आणि एवढी मोठी सुद्धा। आणि जिथे नजर टाकू तिथे सगळीकडे फक्त सनफ्लॉवर्स होती आणि त्यांनी छान असं खूपसे फोटो काढण्यासाठी प्रॉप्स उभारले होते, जिथे तेजस आणि मी उभे राहून भरपूर फोटो टिपले। हे सगळं आटपेपर्यंत संध्याकाळचे 8 वाजून गेले आणि कळलं सुद्धा नव्हतं आणि आम्हाला खूप मजा आली। तुम्हाला जर आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।